आपल्याबरोबर चंदू चव्हाण आहे। बघा, आज 4 महिन्याच्या अटकेनंतर नाशिक मध्यवर्ती कारागृहामधून चंदू चव्हाणची आज सुटका झाली। विचाराला न्याय मागण्यासाठी त्याने व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावरती अन्याय झाला होता आणि त्याला नक्की न्याय मिळेल। तो आता काही काळजी करू नको। हां नाही सर, मला दुःख आहे की पाकिस्तानामध्ये शहीद झालं असतं ना, चाललं असतं मला। पण आज मी वर्दी मागितली आणि माझ्यावर असे एक कलम टाकले गेले, त्या कलमाला मला ऐकून कानाला सुन्न झालेले माझे। एक सैनिक वर्दी मागत होता, त्या वर्दी भेटली त्याला। आणि सासरे बापासारखे आई वडील आम्हाला, माझा भाऊ फौजी आहे, 4 महिने तुरुंगात तिकडे सहन केले आणि आज मी भारतात सहन करतोय यातना। नाही, नक्कीच चंदू, बघ तुला सर तुम्ही आभारी, तुमच्या मनापासून वडिलासारखे राहिले तुम्ही खंबीरपणे। आणि आमच्या मागे कोणीच नव्हतं, माझा कोणीच आलं नाही। माझा भाऊ बी सैन्यात आहे आणि आज माझ्या मागे कोणी नाही। ते प्रतीक ताजन पुढे सर जे वकील आहेत ॲडव्होकेट, त्यांनी फ्री मध्ये केस घेतली। नाही, नक्कीच नक्कीच। आणि तुम्ही राहिले नसते तर आमच्या मागे कोणीच नव्हतं। शेतकरी माणसं बघ, आम्ही सगळे, माझा मुलगा पाहिला आणि मी अजून 2 महिने झाले। आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे। तुला नक्की न्याय मिळेल आणि काय काळजी करू नको। नेटकऱ्यांना तुम्हाला खूप उत्सुकता होती चंदू चव्हाणचं नक्की काय, आणि हे बघा आज त्याची सुटका झाली। त्याचा आता 2 महिन्याचा मुलगा झाला घरी आणि आज त्या मुलाला सुद्धा अजून त्या भेटलेलं नाहीये। एक वेगळी उत्सुकता आहे। तू काय काळजी करू नको, बघ तुला नक्की न्याय मिळेल।